जगण्यासाठी सुनीता पवार यांचा सुरू असलेला संघर्ष पाहून त्यांना अपंगत्वाचा शाप देणाऱ्या नियतीला देखील लाज वाटत असेल। नियतीनं सुनीता यांचे हात हिरावले, मात्र त्यांच्या लढवय्या वृत्तीला नमवणं कदापि शक्य नाही। पुण्याच्या पिंपळे गुरव परिसरातील झोपडीवजा घरात राहणाऱ्या या महिलेची जिद्द खरंच थक्क करायला लावणारी आहे। साधारणतः वर्षभरापूर्वी सुनीता आणि त्यांच्या मैत्रिणीवर काळ धावून आला। ज्या इमारतीवर सुनीता मजूर म्हणून काम करत होत्या त्या ठिकाणी त्यांना विजेचा धक्का बसला। ते मेन वायर वरून गव्हर्नमेंटचं तार गेलेली होती। मेन वायर ते आपण ते साफ करायची जर्मनची पट्टी असते ना, ते दिले असं उचलून, तर ते मला वाटलं ते मिस्त्रीने घेतलं असं, पण ते मेन वायरला लागलेली होतं। ते मेन तारला लागलं आणि एका हात सुटत नाही म्हणून दुसरा हात ह्या हात लावला की दोन्ही हात तिथं पट्टीमध्ये धरून उभी राहिले होते। त्याच्यामध्ये 2 मिनिटातच आपल्याला एवढं लागलं। विजेच्या धक्क्यामुळे सुनीता यांचे हात कोपरापर्यंत जळाले। उपचारादरम्यान डॉक्टरांना हात कापावे लागले। जर हातच नसतील तर पोट कसं भरायचं असा प्रश्न सुनीताताईंसमोर आव असून उभा राहिला। हात गमावल्याचं संकट कमी होतं म्हणून की काय, पतीनं देखील सुनीताताईंची साथ सोडली आणि हात नसताना 2 लेकरांना जगवण्याचं आव्हान या माऊलीसमोर उभं टाकलं। वर्षानंतर मी माझ्या बाळाला घेऊन मी तिथे गेले होते। म्हणलं की सर तुमच्या कामावर मला असं झालेलं आहे, पण आता काय तुमच्याकडून जर काय मिळू शकते का? त्यांनी म्हणलं की काहीच नाही मिळू शकते, कारण की तुमचं मेन वायरचं ते गव्हर्नमेंटचं असते, आमचं नाही असतं, म्हणून त्यांनी काहीच भरपाई नाही दिलेले। माझ्या बरोबर दुसऱ्या एका बाईला पण लागलं होतं, पण त्याचा जीव गेलेले आणि माझा जीव वाचलेले। सगळं दुःख बासनात गुंडाळून सुनीता यांची लेकरांना जगवण्यासाठी धडपड सुरू आहे। आता दुसरीकडे माझ्याकडून जेवढं काम होतं तेवढं मी करू शकतो, माझ्याकडून जमलं ते काम मी करू शकते। घरचं करते तेवढं म्हणल्यावर आता काम तर हिम्मत करून मी करू शकते। जो काम मिळेल माझ्याकडून ते झालं तर मी करू शकते मी काम। आम्हाला साधी कणिक मळायला जर त्रास झाला किंवा सकाळी कंटाळा आला उठायला तर आम्हाला कणिक मळायला नको वाटतं, पण आता अगदी कणिक मळण्यापासून सगळी कामं करतात। आम्हाला हाताला खर्चटलं तर कांदा चिरायला नको वाटतो। त्यामुळे एक स्त्री म्हणून मलाही असं वाटतं की यांच्या बाबतीत जरूर सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि मदतीसाठी पुढे यायला पाहिजे। त्या बाईचे स्वतःचे हात नसताना ती स्वतःचं करते, स्वतःच्या मुलांचं घरातलं सगळी जबाबदारी सांभाळते। ही आमच्यासारख्या ज्या बायका सशक्त आहेत त्यांनी कुठेतरी विचार करायला हवा की दुनियेत अशाही बायका आहेत। मग आपल्या जी परिस्थिती व्यवस्थित असेल तर अशा बायकांना नक्की आपण सपोर्ट करायला पाहिजे। साधं खर्चटलं तरी आपण देवाचा धावा करतो, मात्र चक्क हात नसताना सुनीता पवार यांच्याकडून जगण्यासाठी सुरू असलेली लढाई पाहून देवही हात जोडील। आता गरज आहे ती सुनीताताईंच्या पाठीशी उभं राहून त्यांना मानसिक आणि आर्थिक बळ देण्याची। मंदार गुंजारीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पुणे।